लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। धनगर आरक्षण विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन। नाशिक जिल्ह्यातील आदिवासी संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। धनगर आरक्षणावर सखोल चौकशी आणि आदिवासी समाजाबद्दल वापरलेले अपशब्द याचा निषेध म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी संघटनेच्या वतीने लाक्षणिक निषेध आंदोलन करण्यात आलं। बोगस हटाओ आरक्षण बचाओ, बच्चे बच्चे को सिखाना है आदिवासी बचाना है, उठ आदिवासी जागा हो, संघर्षाचा धागा हो, जंगल जल जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशा आशयाचे पोस्टर दाखवत निषेध करण्यात आला। यावेळी महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या। या लाक्षणिक निषेध आंदोलनात आदिवासी रावण फाउंडेशन, आदिवासी उलगुलान सेना, राघोजी क्रांती सेना, वारली बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, बिरसा ब्रिगेड, आदिवासी बचाव अभियान नाशिक, कंसरा मित्र मंडळ नाशिक, जोहार नारी शक्ती ग्रुप नाशिक या संघटना सहभागी झाल्या होत्या। या आंदोलनात प्रामुख्याने प्रभाकर फसाळे, विकी मुंजे, सोनीराम गायकवाड, दत्तू झनकर, आकाश दिवे, विशाल जाधव, मुन्हाफ तडवी, गणेश आहेर, राहुल गावित, के गांगुर्डे, गीतेश्वर खोरटे, जयवंत गारे, वसंत राऊत, शारदाताई प्रतिके, जयश्री गावित, लतिका पवार, संगीता कराटे, विठ्ठा पवार, अनिता बागुल, सुनीता गवळी आदींसह आदिवासी समाजातील नेते, महिला वर्ग व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं, मुंडे सरकारचं करायचं काय, या सरकारचं करायचं काय, बिनचाकी सरकारचं करायचं काय, आरक्षण आमच्या हक्काचं। 20 सप्टेंबर इथं आम्ही जाहीर निषेध करतोय। तुम्ही बघतात हे बॅनरवर हे सगळे नेते हे घुसखोरी नेत्यांना आरक्षण देण्याबाबत आम्ही इथं जाहीर निषेध करतोय यांचा। धनगर आणि धांगड या शब्दामध्ये हायकोर्टाने पण उल्लेख केला आहे का हे आदिवासींमध्ये समावेश नाही होते यांचा, त्यामुळं यांचा आम्ही जाहीर निषेध करतो। 20 तारीख सप्टेंबर रोजी इथे धनगर आरक्षणाला विरोध, धनगर प्रश्नाचा जो काही GR सरकारने काढायचं ठरवलेलं होतं, बळजबरी आदिवासींमध्ये गैरसंविधानिक आरक्षणचे मंजूर करण्याचं काम या सरकारचं चालू आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक समाजाला गाजर दाखवण्याचं काम या मिंदे सरकारने चालवलेलं आहे। तसेच आदिवासी समाजाचा रोषाला देखील त्यांना सामोरं जावं लागेल आणि या ठिकाणी आज या मोठ्या प्रमाणावर धनगर आरक्षणाला विरोध करण्यासाठी आज आदिवासी बांधव शांततेच्या मार्गाने इथे आलेला आहे। पण या शांततेचा संयम जर इथे तुटला तर पूर्ण जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची आणि या मिंदे सरकारची, खोके सरकारची असेल। या सरकारच्या काळामध्ये कोणीच खुश नाहीये, ना गरीब खुश आहे, ना मध्यमवर्गीय खुश आहे। लाडकी बहीण देऊन तोंडाला पानं पुसणारे हे सरकार आज आरक्षणाच्या गोष्टीवर प्रत्येक जणाला गाजर दाखवत आहे आणि प्रत्येक जणाला एक दिशा, चुकीची दिशा दाखवत आहे। सर्वोच्च न्यायालयाने धनगर आरक्षणाचा प्रश्न कधीच मार्गी लावलेला आहे। धनगर हे त्यांचा क्रायटेरिया पूर्ण करू शकत नाही। आदिवासी जमातींचा त्यांचा सांस्कृतिक, पारंपरिक तसेच बोली भाषेचा कोणताही संबंध नाही असे स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयाने दिलेले असून पण हे सरकार अट्टहास करते, सर्वोच्च न्यायालयाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करते आणि आज जरांगे पाटील देखील या आंदोलनामध्ये कुठेतरी वातावरण चिघळवताना दिसत आहे। जरांगे पाटलांना काल पण इशारा दिला होता, आज पण इशारा या ठिकाणी देण्यात येतोय का आपण मराठा आरक्षणासाठी, मराठा आरक्षणाच्या याच्यासाठी आपलं रक्त सांडताय, आपण आपले मेहनत करताय। पण आदिवासीमध्ये आरक्षण घेण्यासाठी बाप हा आदिवासी लागतो, ज्याचा बाप आदिवासी असतो त्यालाच आदिवासी म्हणता येतं असं मी नाही, आमची घटना म्हणते। आम्हाला वडिलांची जात लागू होते, आईची जात लागू होत नाही। जरांगे पाटील आपण या गोष्टीचा विचार करावा, उचलली जीभ लावली टाळ्याला हे असं करू नका। तुम्ही आमच्या संघटनेसारखी एक मार्गदर्शक आहात, स्वतःच्या जीव जाळून समाजासाठी आरक्षण मागता, पण तुम्ही प्रत्येक गोष्टींमध्ये प्रत्येक बाजू तपासून बघा आणि मगच तुम्ही या गोष्टींवर बोला। आदिवासीमध्ये आरक्षण घेणं म्हणजे GR काढणे नव्हे, तर आदिवासींची चालीरीती परंपरा या सगळ्या समजून घेऊन आणि या लाजऱ्या बुजऱ्या समाजाचे सर्व नियम परिनिष्ठ करून
आज हे आरक्षण देता येतं, पण धनगर समाज कोणत्याही प्रकारे या आरक्षणाच्या क्रायटेरियामध्ये बसू शकत नाही असं स्पष्ट मत हायकोर्टाने नोंदवलेलं आहे. जरांगे पाटील आपल्याला विनंती करण्यात येते की आपण शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहात, स्वतःचे जीव जाळत आहात, रक्त जाळत आहात, याचा आम्हाला अभिमान आहे. तुम्ही आमच्यासाठी लढवई आहात, पण जर कधी तुम्ही जर या गोष्टींमध्ये ढवळाढवळ करणार असाल, कोणत्याही गोष्टी समजून घेणार नसाल, तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आदिवासी समाजाच्या सुद्धा आक्रोशाला सामोरे जावं लागेल. तुम्ही इतर लोकांचा आक्रोश ओढवलेला आहे, आदिवासी समाजाचा आक्रोश ओढवू नका. 5-6 हजारचे मोर्चे निघत नाही, 80 हजाराचे मोर्चे नाशिक मध्ये निघता, आदिवासी भागांमध्ये निघता. पेसा कायद्याला बंधनकारक होईल अशा त्रुटी अटी बंद करा. अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याचा जो आहे त्याची काटेकोर अंमलबजावणी करा. आणि परत एकदा सज्जड इशारा देतो की धनगर आरक्षण हा विषय संपलेला आहे. मिंदे सरकारनी, खोकेबाज सरकारनी, या सरकारनी दक्षता घेऊन शब्द देताना आगामी निवडणुकीमध्ये जर कधी दगाफटका करण्याचा प्रयत्न केला तर निश्चित आदिवासी समाज 25 आमदार 4 खासदार घेऊन उतरल्याशिवाय राहणार नाही. आज हा सरकारला इशारा आहे. आज माननीय कलेक्टर साहेबांना आज शांततेच्या मार्गाने आणि एक छोटासा आक्रोश जनसमाजाचा सामान्यांचा म्हणून आपण आज निवेदन देतोय. पण याच्या पुढे जर हा विषय बंद नाही झाला आणि संबंधित जो कोणी पंढरपूरचं जे महाशय आहे, जे स्वतःला खूप शहाणे समजतात, आमची संस्कृती नाही कोणाला शिव्या देणं, आमच्या रक्तात बसत नाही कोणाचा अपमान करणं, कारण आमच्या आई वडिलांचे संस्कार आणि आमची प्राचीन संस्कृती आम्हाला कोणाचे हेवे दावे करायला परवानगी देत नाही. पण तरी सांगतो, आमचे अवकात काढणार असाल तर तुम्ही ह्या बिनअवकातीच्या लोकांमध्ये आरक्षण मागू नका, भिका मागू नका, तुमचं पोट भरा, तुमचं आरक्षण मागा. हे इथलं जे स्लोगन आहे, हे स्लोगन तुम्ही आज बघून घ्या. खाली कर, हे जे स्लोगन आहे आज हे स्लोगन बघून घ्या. हे स्लोगन फक्त बोर्डावर आहे, उद्या प्रत्यक्षात आणल्यानंतर याचं काय होईल याचा विचार करावा. धन्यवाद. रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक.